साक्री तालुक्यातील जामखेली धरणातून सामोडेपैकी घोड्यामाळ परिसरात पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनला आदिवासी पेक्षा संघर्ष समिती व नवेनगरसह 17 ग्रामपंचायतींचा विरोध। संतप्त नागरिकांनी पाईपलाईनचे काम केले बंद, बळाचा वापर केल्यास 11 तारखेला धरणावर होणार तीव्र आंदोलन। उपविभागीय पोलीस अधिकारी बांबडे यांच्यावर फोन संपर्कानंतर आंदोलनकर्ते घराकडे परतले। आज रोजी सामोडे घोड्यामाळ भागासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर असून या ठिकाणी पाण्याची टाकी तयार झाली। नवीन वसाहतमध्ये नवीन पाईपलाईनचे देखील काम सुरू आहे, मात्र पाण्याचा स्रोत हा जामखेली नदीवरील धरणातून पाईपलाईनने करण्याचे काम 2 दिवसापासून सुरू होते। मात्र या पाईपलाईनला जामखेली नदी पात्रालगत असलेल्या नवेनगर, जेबापूर, रोहण, धवडीविहीर, झंजाडे, धंगाई, चिपी, मोहाने, चिखली, पुणाजीनगर, सावरपाडा, उत्तरखाम, शेणपूर, धाडगे, नवडणे येथील लाभदायक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून काही ठिकाणची पाईपलाईन उखडून टाकली आहे। आदिवासी पेसा अंतर्गत समितीने हे काम होऊ न देण्याचा पवित्रा घेतलाय। सदर आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या पंचायतीचा कोणताही ना हरकत दाखला या ठेकेदाराने घेतलाय, नव्हे तर आमच्या ग्रामसभेमध्ये सदर पाईपलाईन विरोधात निर्णय घेण्यात आलेला आहे। या धरणातून घोड्यामाळसाठी पाणी घेतले तर आमचे लाभदायक क्षेत्रातील आदिवासी पेसा अंतर्गत येणाऱ्या 17 गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच विहिरी व शेतींचा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। धरण क्षेत्राच्या खालच्या भागात विहीर खोदून पाणी घेऊन जाऊ शकतात, त्याला आमचा विरोध नाही, मात्र थेट धरणातून पाणी आम्ही घेऊ देणार नाही। त्यासाठी आज सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत या 17 गावातील शेतकरी, सरपंच, नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले। 15 ते 16 गाव येतात। इथे जामखेडी धरण मध्ये यांनी जे काम करण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टरने, ठेकेदारने जे वर्क ऑर्डर काढलेलं आहे, त्यांनी आमचे 15 ते 16 जे आदिवासी गाव आहेत, जे पेसा क्षेत्रामध्ये येतात, त्यांचे एक बी गावाचे त्यांनी ठराव घेतलेले नाहीये। सेकंड, आजपर्यंत त्यांनी कोणत्याही गावाला कोणती सूचना दिलेली नाहीये। आणि दुसरं, यांनी जे गावाचे आज पाईपलाईनचे काम चालू केलेले आहेत, त्यांनी आज गावाचे एक पूर्ण आदिवासी परिसर आहे, आदिवासी शेतकरी इथे आहेत आणि त्यांच्या शेतीमध्ये यांनी जबरदस्ती कॉन्ट्रॅक्टर द्वारा काम पाईपलाईनचा टाकण्याचं काम चालू होऊन गेलेलं आहे। इथं कोणत्याही शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना दिलेली नाहीये किंवा त्यांना कोणताही वळतर दिलेला नाही, म्हणजे त्यांना कोणताही दिलेला नाहीये, त्यांना पैशांचा किंवा कोणाला आश्वासन दिलेलं नाहीये त्यांना। आणि कोणत्याही तहसीलदार साहेबांचा किंवा कलेक्टर साहेबांचा कोणताही पत्र यांच्याकडे आहे, आजची तारीख मध्ये नाहीये त्यांच्याकडे। दुसरा, आज यांनी पोलीस प्रशासनाचा रीतसर फायदा उचलून शेतकऱ्यांवरती रीतसर अन्याय करण्याचं काम चालू आहे। आणि हा टोटली पूर्ण आदिवासी गाव आहेत, 15 ते 16 गाव, आणि आज हे गावांमध्ये आणि हे धरणाची पूर्ण कॅपॅसिटी बिलकुल नाही आहे। आणि आजची तारीख मध्ये फेब्रुवारी मध्ये हा धरण पूर्ण खाली होऊन गेलेला आहे। अगर समजा हा पाणी अगर तिथं जर चालला गेला तर रीतसर आमचे 15-16 गाव खरेखर उपाशी मरतील आणि डोळे मरतील, शेती आमची पूर्ण कोरड होईल। पुढची भूमिका आमचे 2 दिवसामध्ये आम्ही सगळे 15-16 गाववाले आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे, तिथं धरणामध्ये बसणार आहोत आम्ही। जल आंदोलन, जल समाधी। एवढी एपीआय किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विजय चौरे, भूषण शेवाडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात ठेवला होता। यावेळी कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबडे दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्यांशी व ठेकेदारांशी सुसंवाद साधला। सोमवारपर्यंत कुठलाही वाद करू नका। सोमवार किंवा मंगळवारी पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे शेतकरी व ठेकेदार यांच्याशी सुसंवाद साधून योग्य तो निर्णय घेऊ असे सांगितल्यावर आंदोलनकर्ते त्या ठिकाणाहून घरी परतले। हे आंदोलन आदिवासी पेसा संघर्ष समितीच्या नेतृत्वात समितीचे अध्यक्ष सुरेश पवार, अमोल ठाकरे, प्रदीप भोई, धनलाल जगताप, धर्मेंद्र भास्कर पवार, सरपंच अर्चना भोये तसेच 17 गावातून आलेले सर्व सरपंच, शिवालाल भोळे, सुवालाल भोये, संदीप भोये, मनसाराम भोई, भुऱ्या बागुल, हेमराज भदाणे, शरद भदाणे, मनोज साबळे, महारू पवार, प्रमोद भदाणे, दला देशमुख, कन्हैयालाल चौरे, शरद अहिरराव, रावसाहेब भदाणे, दिनेश बहिरम, सुधाकर भदाणे, जितेंद्र भदाणे, सुनील बागुल, दिलीप चौधरी, धीरज भदाणे, राजेंद्र देशमुख, हर्षल भदाणे, विनोद भदाणे, दाजी बागुल यांच्यासह शेकडो शेतकरी या ठिकाणी जमा झाले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर। सहसंपादक अनिल बोराडे। याला धरण क्षेत्रातील 5-25 गावातील ज्यांच्या धरणामध्ये जमिनी गेल्यात, पाटामध्ये जमिनी गेल्यात किंवा 20-25 गावातील लोकांना सहवासात न घेता याची उठाठोक चालू आहे, हे तात्काळ बंद करण्यात यावे। नगरसाठी जे पाणी घेऊन जातात घोड्यामाळसाठी, त्या सामोडे इंदिरानगर घोड्यामाळला ऍक्च्युअली 4-5 किलोमीटरची नदी पहिले लाभलेली आहे, त्यांना गांधेश्वर मध्ये बी पाणी आहे, 3-4 नद्यांचं मिलन तिथे क्षेत्र आहे, अशा गावासाठी पाणी घेऊन जात आहे। बाकीच्या 20-25 गावांनी कुठे जायचं? भविष्यात त्यांना जर पाणी लागलं तर हा म्हणता तुम्ही आवाज म्हणता।